मित्रांनो, आम्ही शॉपिंगला गेलो होतो. साधारण अर्धा दिवस लागला आणि आम्ही दुपारी परत आलो. आल्यावर थकलेल्या अवस्थेत मी दुपारचे जेवण तयार केले आणि मग सगळे जेवण करून विश्रांती घेऊ लागलो. मला 3-4 तासांची झोप लागली होती. तेव्हा संध्याकाळचे 6 वाजले होते. दीपक त्याच्या ड्युटीची तयारी करू लागला होता. दीपक म्हणजे माझा नवरा. 7 वाजता ते ड्युटीवर गेला होता. त्यानंतर माझा मेहुणा आंघोळीला गेला आणि बाहेर आल्यावर तो पांढऱ्या रंगाच्या धोतरात होता आणि त्या धोतरात मला मेव्हण्याचे काळे अस्तित्व स्पर्श दिसत होते. तो बराच वेळ माझ्या समोर धोतरात इकडून तिकडे फिरत होता. मी स्वयंपाकघरातून त्याच्यासाठी गरमागरम रोटी आणत असताना. नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला जी गोष्ट सांगणार आहे ती माझ्या नव्याच्या भावाची आहे. याची सुरुवात कधी आणि कशी झाली हे सगळे मी या स्टोरीमध्ये सांगेन, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. माझे नाव कनिका आहे. मी 29 वर्षांची विवाहित महिला आहे आणि मी माझ्या पती दीपक सोबत पुण्याला राहते. माझे पती सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करतात आणि आम्ही दोघांनी प्रेमविवाह केला आहे. दीपक आणि मी कॉलेजच्या दिवसापासून एकमेकांवर खूप प्रेम करत होतो आणि लग्न करण्याच्या इच्छित होतो. पण दीपककडे नोकरी नव्हती. एके दिवशी वाईट गोष्ट घडली आणि त्याच सोबत चांगली बातमीही घडली. खरे तर वाईट बातमी अशी होती की दीपकच्या वडिलांचे निधन झाले होते. ते आयटी कंपनीत काम करायचे आणि त्यांच्या निधनानंतर ती नोकरी दीपकला देण्यात आली, कारण त्याचा मोठा भाऊ म्हणजे माझा मेहुणा फारसा शिकलेला नव्हता. त्यामुळे दीपकच्या वडिलांच्या निधनानंतर वर्षभरानंतर आम्ही दोघं लग्नाच्या पवित्र बंधनात अडकलो. त्यानंतर आम्ही शहरात राहू लागलो आणि मग दीपक माझ्या बरोबर प्रेमाचे क्षण घालवू लागला. ते क्षण मला सांगताही येत नाही. दिवस असो वा रात्र, दीपक नेहमी तयारच असायचा. मला पण तयार होण्यासाठी जास्त वेळ लागला नाही. दीपकने 3 वर्षे मन मोकळे केले. माझ्या अस्तित्वाचा आकार लग्नापूर्वीच्या आकारापेक्षा कितीतरी जास्त वाढला होता आणि त्याच वेळी माझी अपेक्षाही वाढली होती. पण आता काळानुसार दीपक शांत झाला होता आणि त्यामागचे कारण म्हणजे त्याच्या अस्तित्वातून घाम लवकर बाहेर पडायचा. मी माझी अपूर्ण इच्छा कधी वांगी तर कधी काकडी अशा गोष्टींसोबत वेळ घालवत होते. एके दिवशी मी घरी स्वयंपाक करत असताना अचानक मला माझ्या मेव्हण्याचा फोन आला. मी त्याला ओळखले नाही. मग त्याने त्याचे नाव सांगितले आणि म्हणाला, मी दीपकचा मोठा भाऊ बोलत आहे. जेव्हा त्याने दीपकबद्दल विचारायला सुरुवात केली तेव्हा मी त्याला सांगितले की तो कामावर गेला आहे. मग त्याने विचारले, तुम्ही यावेळी दसऱ्याच्या सणाला येणार आहोत का? मी म्हणाले, कुणास ठाऊक ते काय म्हणतात. मी आता काही बोलू शकत नाही आणि दसऱ्याला 3 आठवडे शिल्लक आहे. मेहुणा म्हणाला, तुम्ही आलात तर मला खूप आनंद होईल. आता फोन ठेवूया, काही काम आहे. मी म्हणाले, ठीक आहे. मेहुणा म्हणाला, स्वतःची काळजी घ्या. रात्री दीपक आला तेव्हा मी त्याला सगळे सांगितले. मग ती म्हणू लागला की ओमकारचा फोन माझ्याकडे पण आला होता. तो दरवेळी गावी येण्याबद्दल बोलत राहतो. मी म्हणाले, मग या दसऱ्याला आपण गावाला जायचे का नाही? असे पण आपण दोघेही बरेच दिवस झाले गावी गेलो नाही. दीपक म्हणाला, अरे यार, आता तुला माहित आहे की मला सुट्टी जास्त मिळत नाही. मी म्हणाले, तर एक काम करा, त्यांना लातूरवरून पुण्याला काही दिवस बोलवा. दीपक म्हणाला, हो, तुझे म्हणणे बरोबर आहे. मी उद्या भावाशी बोलतो. दुसऱ्या दिवशी दीपकने मेहुण्याशी बोलून मला फोन केला आणि सांगितले की ओमकार 3 दिवसांनी आपल्या घरी येणार आहे आणि मला त्यांच्यासाठी खोली साफ करायला सांगितली. मी मेहुण्यासाठी रूम साफ केली. मग ते आले. मी त्यांच्या चरणांना स्पर्श करून त्यांचे आशीर्वाद घेतले. मग त्यांना चहा पाणी विचारले. मित्रांनो, मी तुम्हाला सांगते की माझा मेहुणा विवाहित होता, पण फार पूर्वी त्याची पत्नी दुसऱ्या पुरुषासोबत पळून गेली होती. त्यानंतर त्याने दुसरे लग्न केले नाही. मग मी मेहुण्याला त्याची खोली दाखवली. मी दीपकला त्याच्या येण्याची माहिती दिली आणि मग स्वयंपाक सुरू केला. मग ते आंघोळ करायला गेले. दुपारचे 2:30 वाजले होते आणि मी जेवणाच्या टेबलावर त्यांच्यासाठी जेवणाची तयारी करत होते. आंघोळ करून तो आला आणि मी जेवण वाढू लागले.
तो म्हणाला, तू खाणार नाहीस का? तू फक्त माझ्यासाठीच जेवण वाढत आहेस. मी म्हणाले, मी आंघोळ करून जेवते, तुम्ही खाऊन घ्या, तुम्हाला जे हवे ते सांगा. तो म्हणाला, नाही, तुम्ही आंघोळ करा, काही लागले तर मी स्वतः घेईन. मग मी आंघोळ करायला गेले. परत आल्यावर पाहिले तर तो जेवण करून भांडी धुत होता. मी पटकन त्याच्याजवळ गेले आणि त्याला भांडी धुण्यापासून थांबवले आणि म्हणाले, मी धुते, तुम्ही राहू द्या. तो म्हणाला, काही हरकत नाही, हे माझे रोजचे काम आहे. मग तो त्याच्या खोलीत गेला. आज जाऊन त्याने मला हाक मारली, अरे वहिनी, जरा ऐका ना, इकडे या. मग मी खोलीत गेले. तो म्हणाला, इकडे या, मी तुमच्यासाठी काहीतरी घेऊन आलो आहे. मी पाहिले की त्यांनी माझ्यासाठी पायातले आणले होते. मी खूप खुश झाले आणि म्हणाले, पण तुला एवढे महागाच आणायची काय गरज होती? तो म्हणाला, ही आमची प्रथा आहे, वहिनीला काहीतरी भेट द्यायची. मी म्हणाले, अरे, मला माहित नव्हते. तुम्हाला अजून काही हवं का? तो म्हणाला, हो, मला हव्य, पण मी दीपकला सांगे. तो म्हणाला, वहिनी तुम्ही आता जा. मी म्हणाले, ठीक आहे ओंकार. मी खोलीतून बाहेर पडले. त्यानंतर दीपक रात्री आला आणि मेहुण्याला भेटला. थोड्या वेळाने ते ड्रिंक पीत काहीतरी बोलत होते आणि मीही त्यांच्यासाठी रात्रीचे जेवण बनवत होते. दीपकने मला विचारले, जेवण बनले आहे का? मी म्हणाले, हो, आज डाळ बनवायला उशीर झाला. दीपक म्हणाला, काही हरकत नाही, आमच्यासाठी जेवण वाढ. तेवढ्यात त्यांचा भाऊ म्हणाला, मी थोड्या वेळाने जेवेन. मी म्हणाले, ठीक आहे. मी दीपकसाठी जेवण वाढून ठेवले आणि मग दीपक हात तोंड धुवून आला आणि जेवायला लागला. मग जेवल्यावर तो झोपी गेला. मग मी मेहुण्याला जेवायला विचारले. त्यांच्या सांगण्यावरून मी जेवणाची व्यवस्था केली. ओंकार जेवल्यानंतर झोपला. मी भांडी धुवायला सुरुवात केली. भांडी धुवून मी दीपकने कोशिंबिरासाठी आणलेली काकडी फ्रीजमधून बाहेर काढली. त्यातून मी एक काकडी घेतली. सकाळपासून मी एकदाही माझ्या अस्तित्वात शी खेळले नव्हते, म्हणून मी काकडी घेतली आणि मग त्यावर थुंकी टाकून मन मोकळे करत होते. मला खूप रिलॅक्स वाटत होते. मी स्वयंपाकघरात होते. आज घरात पाहुणा आला आहे हे माझ्या लक्षात आले नाही. मी उठून मागे वळून पाहिले तर माझा मेहुणा उभा होता. त्यांना पाहून मी घाबरले. मग ते माझ्या दिशेने येऊ लागले. मी जाऊ लागले तेव्हा त्याने मला थांबवले आणि म्हणाला, कुठे चालला आहोत? मी पटकन बाथरूममध्ये शिरले आणि विचार करू लागले, मी काय केले? मी किती वेडी आहे. मला याची काळजी घ्यायला हवी होती. आता ते माझ्याबद्दल काय विचार करत असतील? मी थोडा वेळ आतच थांबले. त्यानंतर मी बाहेर आले तेव्हा ओंकार तेथून निघून गेला होता. मग मी पण गुपचूप माझ्या खोलीत जाऊन झोपले. दुसऱ्या दिवशी पहाटे 5 वाजता उठले, आंघोळ केली आणि स्वयंपाक करू लागले. मी स्वयंपाकघरात महिन्याचा विचार करत होते. थोड्या वेळाने तो उठला आणि बाथरूममध्ये गेला. बाहेर आल्यावर ते माझ्या दिशेने येऊ लागला. मला भीती वाटत होती की मी काय बोलणार हे मला माहीत नाही. तो येताच त्याने मला मागून पकडले. मग मी म्हणाले, मला सोडा. माझ्या कानात तो कुजबुजत्या आवाजात म्हणाला, तुला काय हवंय ना? मला माहीत आहे. पण मग दीपकने आवाज दिला आणि मेहुणा स्वयंपाकघरातून बाहेर गेला. मी त्या दोघांना साठी चहा बनवला. मग सकाळी नाश्ता करत असताना दीपक म्हणू लागला, आज आपण शॉपिंगला जाऊ. ओंकार म्हणाला, आज तुझी सुट्टी आहे का? दीपक म्हणाला, नाही, मला आज नाईट ड्युटीवर जायचे आहे. हे ऐकून ओंकारच्या चेहऱ्यावर हसू पसरले, जे मला समजले. मग सगळ्यांनी नाश्ता आटोपला आणि आम्ही शॉपिंगला गेलो. साधारण अर्धा दिवस लागला आणि आम्ही दुपारी परत आलो. आल्यावर थकलेल्या अवस्थेत मी दुपारचे जेवण तयार केले आणि मग सगळे खाऊन विश्रांती घेऊ लागले. मला 3 ते 4 तासांची झोप लागली तेव्हा संध्याकाळचे 6 वाजले होते. दीपक आपल्या ड्युटीची तयारी करू लागला. 7 वाजता ते ड्युटीवर निघाले. त्यानंतर ओंकार आंघोळीसाठी गेला. बाहेर आल्यावर तो पांढऱ्या रंगाच्या धोत्रात होता आणि त्या चकचकीत धोत्रात मला मेव्हण्याचे काळे अस्तित्व दिसत होते. तो बराच वेळ माझ्या समोर धोत्रात इकडून तिकडे फिरत होता. मी त्यांच्यासाठी जेवणाची व्यवस्था केली. तो पलंगावर बसून जेवू लागला. मी स्वयंपाकघरातून त्याच्यासाठी गरमागरम रोटी आणत असताना
मला त्याचे अस्तित्व प्लेटच्या मागे विश्रांती घेत असताना दिसले. त्याला त्या अवस्थेत पाहणे माझ्यासाठी थरारक होते. माझे डोळे तिथेच अडकले होते आणि अचानक त्याने मला पाहिले आणि मी खाली बघितले आणि भाकरी घेऊन जाऊ लागले. तो किंचित हसत होता. त्यांचा हेतू मला सकाळीच समजला होता. आता माझ्या हृदयाचे ठोके वाढले होते, कारण दीपक आज रात्री तिथे नाही. त्याने जेवून भांडी स्वयंपाकघरात आणली आणि शांतपणे तिथून निघून टीव्ही पाहू लागला. जोपर्यंत मी भांडी साफ करत होते तोपर्यंत तो समोरून माझ्याकडे बघत राहिला. भांडी धुवून झाल्यावर मी बाकीचे कामही आटोपले आणि मग त्यांना काही गरज आहे का असे विचारले. त्यांनी नकार दिला आणि मी आंघोळीची तयारी करू लागले. मी बाथरूममध्ये गेले आणि आंघोळ करायला लागले. तेवढ्यात मला फोन वाजण्याचा आवाज आला. ओंकारने तो उचलला. मग काही क्षणांनी त्याने बाथरूमचा दरवाजा ठोठावला आणि म्हणाला, वहिनी, दीपकचा फोन आहे, त्याला तुझ्याशी बोलायचे आहे. मी म्हणाले, मी आंघोळ करत आहे, थोड्या वेळाने बोले. तो म्हणाला, त्याला घाई आहे, तो बोलतोय, तू बोल. मी बाथरूमचा दरवाजा किंचित उघडला आणि फोन आत घेतला. मी दीपकशी बोलले आणि कळले की तो माझ्या तब्येतीबद्दल विचारत आहे. तर मी म्हणाले की मी ठीक आहे. मग त्याने फोन ठेवला आणि मी हात पुढे करून तो फोन मेव्हण्याला दिला. दीपकने अचानक असे का विचारले याचे मला थोडे आश्चर्य वाटले. मग मी या सगळ्याचा विचार थांबवला आणि बाथरूमचा दरवाजा लावू लागले, पण तो लागला नाही. ओंकार आत आला. मी म्हणाले, हे चुकीचे आहे. मेव्हणा म्हणाला, किती दिवस तू स्वतःला त्रास देऊशील वहिनी? काल रात्रीची तुझी अवस्था मी पाहिली आहे. आपण दोघे एकमेकांना मदत करूया. तो म्हणाला, वहिनी, माझ्या डोळ्यात बघा. मी त्यांच्या डोळ्यात पाहिले. तो म्हणाला, तुमच्या मनाला काय हवंय ते विचारा. मी पुन्हा चेहरा खाली केला. मी मागे हटायला लागले, पण वेगळीच अस्वस्थता निर्माण झाली. मी स्वतःला किती वेळ थांबवणार? आता मी स्वतःला त्यांच्याकडे सोपवले. कित्येक महिन्यांनंतर आनंदाचा पाऊस पडत आहे आणि मी त्यात स्वतःला भिजवत आहे असे वाटत होते. 2 तास तसा वेळ गेल्यानंतर बाथरूममधून बाहेर आलो. अंघोळ करून मी कपडे घातले आणि मग माझ्या खोलीत जाऊन झोपले. रात्री 11च्या सुमारास मग त्याने दीपकला फोन करून माझ्या तब्येतीचे निमित्त कसे बनवले होते हे मला सांगितले होते. मित्रांनो, ही माझी काल्पनिक कहाणी होती. तुम्हाला माझी कथा कशी वाटली हे कमेंट करायला विसरू नका. भावांनो, R1 मराठी कथा या चॅनेलवर नवीन असाल तर आपल्या या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. तुम्ही तुमचा वेळ देऊन हा व्हिडिओ पाहायला याबद्दल धन्यवाद.